अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. लवकरच इंग्रजी वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत येणार आहे. 2026 मध्ये संक्रांत ही खूप खास आहे, कारण या दिवशी षटला एकादशी आणि संक्रांत असे दोन योग आपले जुळून आलेले दिसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीबद्दल सगळी माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचे, काय करायचे नाही, उपवास कसा धरायचा, काय खायचे, काय नाही खायचे आणि कोणती एक चूक आहे जी आपल्याला अजिबात करायची नाही, याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. हा दिवस उपभोग घेण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा असतो. या दिवशी सकाळी अभंग स्नान करावे. भोगीची भाजी तयार करत असताना गाजर, घेवडा, वाटाणा, हरभरा अशा सर्व शेंगा, भाज्यांचा आणि फळभाज्यांचा वापर करून तीळ घालून ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवून आस्वाद घ्यावा. भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता करून अंगणात रांगोळी काढावी. दुसऱ्या दिवशी संक्रांत असते, जी 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी असणार आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होत असते. विशेष संयोग म्हणजे संक्रांत आणि तिला एकादशी यंदा संक्रांतीला एकत्र आलेला आहे. यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांती सोबतच षटला एकादशी सुद्धा आहे. याचा परिणाम आणि उपासना या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यनारायण या दोघांचीही कृपा प्राप्त करण्याची संधीही आहे. ओम गुरुनी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून भगवान सूर्यदेवांना या दिवशी अर्घ्य हे आवर्जून अर्पण करावं. भगवान विष्णूंची सेवा देखील या दिवशी करावी. तुळशीपत्र आवर्जून भगवान विष्णूंना अर्पण करावे. एकादशी असल्याने अनेक जण उपवास धरतात. जर तुम्ही एकादशी पाळत असाल तर एकादशीचा उपवास करावा का? संक्रांतीच्या दानाचे महत्व मोठे असल्याने उपवास असला तरी दानधर्म करावा का? तर असे अनेक प्रश्न आपल्या मनात तयार होत असतात. तर या दिवशी काय करावे? नदीमध्ये किंवा घरी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. त्यानंतर घरातले पूजन करावे आणि सवासणींना वाण द्यावे. अन्नदान, वस्त्रदान किंवा तिळाचे दान करावे. यंदा संक्रांतीचे भाग असून तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे टाळावे. कोणाशीही वाद घालू नये, कठोर बोलू नये, झाडे किंवा गवत कापू नये. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. देवीने या दिवशी किंक्रासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला करी दिन असेही म्हणतात. हा दिवस शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो, परंतु हा दिवस कुलदेवतेच्या उपासनेसाठी मानला जातो. या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन स्नेह वाढवावा. या तिन्ही दिवसात तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे. तीळ मिश्रित पाणी पिणे, तिळाचं उटणं लावणे, तिळाचे दान करणे आणि तिळाचे पदार्थ खाणे हे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते. संक्रांतीला आकाशाकडे बघून पतंग ओढवल्याने डोळ्याचे विकार दूर होतात आणि सूर्याची कोवळी किरणे शरीराला मिळतात. तर आता आपण बघूया की नेमकं संक्रांती आणि एकादशी एकत्र आलेली आहे. नेमकं या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? या दिवशी आहाराबाबत खूप सावधगिरी बाळगावी लागते, कारण एकादशीला अन्न वर्ज्य असते, तर संक्रांतीला तीळ आणि भाज्यांचे विशेष महत्व असते. तर एकादशीचं नाव षटला आहे, त्यामुळे या दिवशी 6 प्रकारच्या तिळांचा वापर करावा. 6 प्रकारचे तीळ वापरत असताना स्नानामध्ये वापरावे. त्यानंतर उठणे, तयारी करताना वापरावे. तर्पण, दान करताना, भोजन करताना आणि हवन करताना तिळाचा वापर करावा. फळे आणि कंदमुळे जर तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर रताळी, बटाटे, पोळी आणि दूध घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत नसाल तर संक्रांतीच्या दिवशी गाजर, वांगी, ओला हरभरा, घेवडा, वाटाणा आणि तीळ घातलेली मिश्र भाजी खाणे खूप शुभ मानले जाते. एकादशी असल्याने तांदूळ, गहू, डाळी आणि इतर कोणतेही धान्य खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे. जर तुम्हाला उपवास असेल आणि उपवास नसेल तरीही तुम्हाला तांदूळ वर्ज्य करायचा आहे, कारण या दिवशी एकादशी असल्यामुळे आपल्याला तांदूळ जो आहे तर तो चुकूनही खायचा नाही. आणि त्याचबरोबर संक्रांती देवीने यंदा यंदा पायसम खाण्यासाठी घेतलेला आहे.
त्यामुळे तांदळाचं सेवन हे यंदा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. म्हणजे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी तांदूळ हा खायचा नाही. कांदा, लसूण, मांस, मद्य आणि तिखट मसालेदार पदार्थ हे या दिवशी खाणे टाळावे. यंदा संक्रांत देवी पायस, खीर भक्षण करत आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ म्हणजे तांदूळ, पनीर वगैरे जे काही दुधाचे पदार्थ असतात ते खाणे टाळावे, असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. एकादशीला विष्णू पूजा केली जाते. पण या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. आदल्या दिवशीच तुम्ही पाने तोडून ठेवू शकता. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी लिंबाच्या किंवा इतर काढणे दात घसरू नये. झाडाला इजा होऊ नये म्हणून तुम्ही पाण्याने गुळण्या करून तोंड स्वच्छ करू शकता. संक्रांत आणि एकादशी या दोन्ही दिवशी केस कापणे, नखे काढणे किंवा दाढी करणे अत्यंत अशुभ मानले आहे. या दिवशी दुसऱ्याच्या घरचे अन्न खाणे टाळावे. स्वतःच्याच घरात बनलेले सात्विक अन्नच खावे. यंदा संक्रांतीचे वस्त्र पिवळे आहे, त्यामुळे स्वतः पिवळे कपडे टाळून इतर इतर रंगाचे उदाहरणार्थ लाल, हिरवे, काळे कपडे परिधान करावेत. संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सांगितल्या पद्धतीने हे सर्व आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या असतात. या दिवशी गाईला गवत किंवा गुळ पोळी खायला दिल्याने पितृदोष दूर होतो. बघा, या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही तीळ आणि गूळ दान करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणजे जे गरीब लोक असतात त्यांना पण दान करू शकता. थोडी तीळ घ्यायची आणि कोणतंही दान करताना नेहमी 100 ग्रॅमच्या पुढेच करावं. ठीक आहे, असं थोडं कोणी तुला वाटत की हा ह्या माणसाला गरज आहे, त्या माणसाला तुम्ही दान करू शकता. याच्यामुळे पितृदोष दूर होतो. नातेसंबंधातली जी काही कटुता असते ती व्यवस्थित होते. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. जर तुम्ही दर महिन्याची एकादशी धरत असाल तर नक्कीच उपवास धरावा. संक्रांत हा सण असला तरी एकादशीचे व्रत हे नित्य व्रत आहे. उपवास धरल्याने संक्रांतीच्या दानाचे फळ अधिक पटीने मिळते. जर शारीरिक कारणास्तव उपवास शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि धान्य खाणे टाळावे. यंदा संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे अनेक प्रकारचे योग जे आहेत तर ते तयार झालेले आहे. साधारणपणे संक्रांतीला तिळाचे महत्व असते आणि षटतीला एकादशीला तीळ हे केंद्र स्थानी असतात. या दिवशी तिळाच्या 6 प्रकारे वापर आपण बघितलेला आहे, कशा पद्धतीने करायचा. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणात प्रवेश करतो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश करतो. हा देवांचा काळ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान सूर्य यांची एकाच वेळी उपासना करण्याचा विष्णू सूर्ययोग तयार झालेला आहे. यामुळे पितृदोष निवारण आणि कीर्तिवृद्धीसाठी हा दिवस सर्वोत्तम ठरतो. शास्त्रानुसार बुध ग्रहाचा वार आणि सूर्याचा संक्रांत प्रवेश यामुळे बुद्धी आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. ज्यांच्या पत्रिकेत बुध आणि सूर्य कमजोर आहेत त्यांनी या दिवशी केलेल्या दानामुळे विशेष लाभ मिळतो. या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक ठिकाणी अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग यासारखे शुभ कालखंड तयार होतात. याचा अर्थ असा की या दिवशी तुम्ही जे काही सत्कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला 1000 पटीने जास्त प्रमाणात मिळेल. ज्यांना नोकरीत प्रमोशन हवे असेल त्यांनी या दिवशी सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यावं. षटतील एकादशीमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि सूर्याच्या उत्तरायणामुळे प्रवेशामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळते. संक्रांतीने आसुरी शक्तीचा नाश केलेला आहे, त्यामुळे या दिवशी घरामध्ये गोकुळ किंवा कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होतो. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण संक्रांत आणि एकादशीची माहिती बघितलेली आहे. या दिवशी काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात, काय खाऊ नये, त्याचबरोबर कोणते योग तयार झाले. आपण बघा, यंदाची संक्रांत सामान्य नाही. एका बाजूला सूर्याचा मकर प्रवेश आणि दुसऱ्या बाजूला भगवान विष्णूंची लाडकी षटतीला एकादशी हा असा योग आहे जिथे तुम्ही दिलेलं एक तीळ सुद्धा सोन्याच्या दाण्यासारखे फळ देईल. म्हणून या संधीचे सोनं आवर्जून करा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं या दिवशी तुम्ही दान करू शकता. ज्याला तुमची इच्छा असेल वस्त्रदान करायचं तर वस्त्रदान करा, अन्नदान असेल तर अन्नदान करा, कोणतंही दान करा. पण या दिवशी दानाला खूप सारं महत्व आहे. ही एक आपल्यासाठी संधीच चालून आली आहे. तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.